आदरणीय माझे सर्व शिक्षक व मित्र, आज आम्हाला खूप वाईट वाटत आहे की आम्ही शाळा सोडत आहे. एवढे पण माझे भाषण संपले. पहिला मी माणसाला पहिल्यांदा शाळा तेव्हा मला इंग्रजी वाचायला येत नव्हतं. माणसाने इंग्रजी वाचायला शिकवलं. अक्षर इंग्रजी माझं चांगलं आहे. वसई सरांनी गणित विषय शिकवला. डोके सरांनी मला बुद्धिबळ स्पर्धा शिकवली. तांबळे सरांनी शिस्त शिकवली. सहवास जरी सुटला तरी स्मृती सुगंध देत राहील. पावलं पावलं शिक्षकांची आठवण येते. त्या मुलं आणि मुली बाहेर शिकायला जातात. मला एकच बोलायचं आहे की आदिती दीदी खूप सगळ्यांसोबत छान वागते आणि सगळ्यांना नावाने हाक मारते. तिने कधीच ओरडून बोलली नाही आणि माझी अपेक्षा आहे की आदिती दीदी मोठं जाऊन खूप मोठ्या देशासाठी लढतात. आठवीचा निरोप समारंभासाठी जमलेलो आहे. आता इथपर्यंत चालत होतं. आपले सर्व शिक्षक सांभाळून घेत होते. पण पुढं सांभाळून घेणार नाही. तरी सर्वांनी शिस्तीचं पालन करायचं आहे आणि एक आपल्या ह्याच्यासमोर ध्येय गाठून आपण सर्वांनी त्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. कोणाला इंजिनियर व्हायचंय, कोणाला डॉक्टर व्हायचंय, कोणाला आणि काही असेल ते सर्वांनी आपलं ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं आहे. अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आपला ठेवलाय सरांनी. त्याबद्दल सर्वांचे आभार आणि एवढं बोलून दोन शब्द नंतर तुम्ही चांगल्या सवयी लावून घ्या. एकदा का तुमचं बदल झालं कितीही प्रयत्न करा पण शक्यतो सुधारत आहे. म्हणून आता 8वी नंतर 9वी 10वी तर जवळ तुमची होईल. 11वी तुम्ही गाव सोडा. कुठेही शिका पण शिका. कठीण परिस्थिती असू द्या, पैसे असो नसो, तुम्ही तुमचं जीवन सुंदर बनवायचं तुमच्या हातात आहे. तुम्ही जर कुठं मोठ्या पदाला गेला तर प्रत्येक शिक्षक सुद्धा म्हणतील तो आमचा विद्यार्थी. काय म्हणतील? तो आमचा विद्यार्थी. जर कुठे चोरी करताना सापडला तर तुमची जबाबदारी पोलीस सुद्धा घेत. कुठला शिक्षक म्हणतो बघा की तो चोर माझा विद्यार्थी. सदस्य, त्याचबरोबर सदस्य, आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय माने सर, माझे सहकारी शिक्षक तांबोळी सर, वसावी सर आणि लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी निरोपाचा समारंभ घेत आहोत. निरोपाचा कार्यक्रम घेत आहोत. निरोप हा शब्द कितीही जरी कडू असला तरी तो एका नव्या सुरुवातीचा किंवा नव्या बदलाचं एक नांदी असते. इथून पुढं तुम्ही पुढे इथून जाणार आहात, माध्यमिक शिक्षण घेणार आहात. आज इयत्ता 8वीचा निरोप समारंभ यासाठी उपस्थित सर्व मान्यवर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, उपाध्यक्ष, मी फक्त तुम्हाला शुभेच्छा देणार आहे की आजपर्यंत त्यांनी सांगितल्याप्रमाणे की ते सगळं चालत होतं. बाहेर गेल्यानंतर अनेक गोष्टी तुम्हाला फेस करायच्या आहेत, अनेक स्पर्धेमध्ये तुम्हाला टिकायचं आहे. आणि एवढंच नाही, तुम्हाला सुद्धा ही संधी आहे. एवढंच ना बघा, आता आपले डोकी सर आहेत. डोकी सरचे मुख्याध्यापक गावडे सर यांचा मला 8 दिवसात एकदा फोन येतोय, आमचा हिरा तुम्ही न्या. रोज कशाच कौतुक होते त्यांच्या गुणाचं. आता वसावे सर काय चालू करत जाते, मोठी मोठी पोरे की त्यांचं पाय धरते. कशामुळं तर त्यांनी काय केले, एक काम केले, आपल्या कामाचा ठसा उतरलेला. तशाच प्रकारे तुम्हाला आता आपल्या वर्गात असं जरा ढस होता वर्ग माझा, म्हणजे घेताना माझ्याकडे असा वर्ग घेता येईल जी गुन्हा नाही माझ्याकडे. मी जसं नोकरी तसं असंच व्हायला जिथं जाईल तिथे बरोबर एकदम वर्ग माझ्याकडे असते. पण मी त्या वर्गाच्या मुलाला काय केले प्रत्येकात आता वास्तविकता ही वर्ग इतका भारी आहे का प्रत्येक मुलाकडे कला आहे. त्या प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्यांकडे एक एक गुण आहे. फक्त त्या गुणाचा काय करायचा, वापर करायचा चांगल्या ठिकाणी. बघा, तुम्ही जिंदगीत पैसा किती कमवला त्याची ह्याला कधी किंमत नसते. तुम्ही जिंदगीत वागला कशाला किंमत असते. आणि तेव्हा तुम्ही चांगलं वागा. चांगलं वागणाराचं नेहमी चांगलं होतं. आता बघा काय काय लोक असे त्यांच्या मुलगी येत्या, पैसा भरपूर आहे, मुलगी द्यायची, मुलगा चांगला आहे बघा, मुलगा चांगला पाहिजे, दुसरी काय नाही का. तर आज काय व्हायला की आपण समाजामध्ये इतर चुकीच्या लोकांना मागे लागून आता एक आपल्या मुलाचे अशी ठराविक 2-4 मुलं आहेत, त्यांची नावं घेत नाही, त्यांची त्यांनी ओळखायची. त्यांनी मोठ्या चुकीच्या लोकांच्या नादाला लागायचं. काय मोठी मुलं आहे त्या मुलाच्या ती पहिलीच वाय गेली ती तुमचं काय लग्न केली अरे हो का. अशी पण आता सिंधुताई सगळ्यांना माहिती आहे.
ज्या महिलेचं वयाच्या 12व्या वर्षी लग्न झालं, लग्न झाल्यानंतर नवऱ्यानं घरात हाकलून दिलं, हाकलून दिल्यानंतर पहिली रात्र तिने कुठं काढली? स्मशानभूमीत काढली. आणि तिथं तिने ठरवलं की वा ठीक आहे, नवऱ्यानं सोडून दिला हरकत नाही, तर आपण काय करायचं? अनाथ मुलाची सेवा करायची. तिने जिंदगीभर जवळजवळ 150 त्रासवून अधिकारी बनवले. आणि त्याच्यासाठी आज ती एक म्हणजे तिला इतकी किंमत तिच्या कर्मामुळे इतकं तिचं नाव झालं की तिला 150 आता जर तिला म्हणजे आता ती झाली, पण ज्या ज्याही भेटायचे अधिकारी मुलं त्यांची कार गाडीमध्ये भेटायची त्यांना. तर अशा प्रकारे बघा, एक सरोज नावाची महिला होती, मग तिचं पण असं झालं होतं. तर तिने काय केलं आयुष्यामध्ये बघा, लग्न झाल्यानंतर पतीच्या त्रासाला वैतागून पुन्हा काय केलं, साधी बंद पडलेली कंपनी ताब्यात घेतली, कंपनी चालली. आज भारतामध्ये ती 1 नंबर कंपनी आहे. आज तुम्ही मला सांगायचं काय, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये निष्ठेनं काम करताल नक्की त्या क्षेत्रात तुम्हाला यश येते. तर तुम्ही आता इथून पुढे गेलं तर 8वी म्हणजे फार मोठं शिक्षण नाही, पण आता यानंतर पुढे गेलो तुम्ही जर आतापासून विचार करायला लागला मी हे बनणार. आता आमचं वास्तविकता शिवराज संजय बागले मुलगा आहे, आता वास्तविकता काल आला होता बा, त्याला कधी जरी विचारलं मी एकच सांगायचं सर मी कम्प्युटर इंजिनियर बनणार. आता जो एकाच सांगितलं कधी पण त्याला विचारतो तू काय बनणार? मी कम्प्युटर इंजिनियर बनणार. मग त्याला काय केलं? मनाशी जिद्द ठेवली, ठरवलेलं. जर तुम्ही आता ठरवलं बा मी हे बनणार तर नक्की तुम्ही ते बनणार. पण त्यासाठी काय करा, तुम्ही कठोर परिश्रमाची तयारी ठेवायची, बाबा चिकाट ठेवायची, आपलं वागणं व्यवस्थित ठेवायचं. जिंदगीत तुम्हाला काही कमी पडत नाही. कारण का तर सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. जर आता बघा आपण जर एखाद्या जंगलात चालू काठ कुठं असेल तर काठ्यावर पाहिजे तुला काय करतो मग साईडला. तसं चुकीची लोक भेटली त्या जवळ जायचं, साईडने जायचं. आपलं ध्येय नेहमी लक्षात ठेवायचं आणि आपल्या आई वडिलांना कधीही विसरायचं नाही. आपल्यामुळं जर आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं तर आपल्या जगण्याला अर्थ. कारण मला ते कुठली तर आई अशी म्हणते माझ्या लेकराला किती बी त्रास होत्या मला सुखात राहाय मिळू द्या. कुठला तर वडील म्हणतोय असं. आता तुम्ही आठवा तुमच्या आई वडील घरी काय करते, आणि ते काय करते त्यांचं एकच हित असते माझ्या लेकरात चांगलं. तर त्यांचं स्वप्न पूर्ण करावं. मी ईश्वरची प्रार्थना करतो या मुलांना सत्सद विद्या द्यावी, त्यांची उत्तर प्रगती व्हावी. एवढं माझं 2 भाषण संपवतो.